आमे मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या आमे रस्त्याची फारच बिकट अवस्था झाली आहे. संतप्त झालेल्या नायगाव पूर्वेच्या रिक्षा चालकांनी मंगळवारी सकाळपासूनच रिक्षा बंद आंदोलन केले. सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांचे रिक्षा अभावी हाल झाले. नायगाव पूर्वेच्या भागातून नायगाव बापाणे असा महामार्गाला जोडणारा 5.2 किलोमीटर लांबीचा मुख्य रस्ता गेला आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते, परंतु या रस्त्याची देखभाल दुरुस्ती योग्यरित्या केली जात नसल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यातून प्रवास करताना रिक्षा चालक यांच्यासह वाहन चालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. या भागात 750 स्थानिक रिक्षा चालकांच्या रिक्षा असून पहाटे 3 वाजल्यापासून ते रात्री 2:30 वाजेपर्यंत प्रवाशांना सेवा दिली जाते. मात्र खड्ड्यांमुळे रिक्षा चालवताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. याशिवाय अपघाताच्या घटना, वाहनांचे नुकसान होत आहे. वारंवार तक्रारी करून महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दुरुस्ती केली जात नसल्याने संतप्त झालेल्या रिक्षा चालक मालक संघटनेने आज पहाटे 3 वाजल्यापासूनच रिक्षा बंद आंदोलन केले. त्यानंतर 10 वाजता जुचंद्र येथील नाक्यावर रिक्षा चालक, ग्रामस्थ, विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांनी रास्ता रोको आंदोलन केले. 2 तास आंदोलकांनी रस्ता रोखून धरला होता. जोपर्यंत रस्त्याचे नूतनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा येथील आंदोलकांनी घेतला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी महापालिका अधिकारी व आंदोलक यांची चर्चा घडवून आणली. महापालिकेच्या प्रभाग समिती जीच्या सहाय्यक प्रभारी सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे व बांधकाम विभागाचे उप अभियंता सुरेश शिंगाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत ठाकरे यांनी रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरण करण्याची कामे पूर्ण केली जातील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. रिक्षा चालकांनी पुकारलेले रिक्षा बंद आंदोलनामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना 2.5 ते 3 किलोमीटर नायगाव स्थानकापर्यंत पायी प्रवास करावा लागला. तर दुसरीकडे महापालिकेची केवळ एकच बस उपलब्ध असल्याने अनेक प्रवाशांना याचा फटका बसला. या आंदोलनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल होऊ नये म्हणून काही शाळांनी मुलांना सुट्टी दिली होती.